नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या आणि पीक कर्जाचे पुनर्गठन करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, कारण की आपल्या राज्य सरकारने कृषी कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या प्रवीण सिंग परदेशी समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीचे निकष निश्चित केले जातील आणि समितीने शिफारस केल्यास कृषी कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेमध्ये दिली आहे. आणि यामध्ये जे आपल्या शेतकऱ्यांनी कर्ज पुनर्गठन केलेले असेल तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही असा संभ्रम जो आहे तो निर्माण झाला होता. परंतु शशिकांत शिंदे त्यासोबत सदाशिव खोत, प्रवीण दरेकर आदींनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. आणि मार्च महिन्यात शेवटच्या 15 दिवसामध्ये कर्ज पुनर्गठनासाठी अर्ज करून शेतकरी कर्ज भरतात आणि त्यांच्याकडून शेतकऱ्यांकडून मागणी केली तरच कर्ज पुनर्गठन केले जाते. आणि यंदा कर्ज पुनर्गठनासाठी शेतकऱ्यांचे अर्ज आलेले नाहीत आणि राज्य सरकारने सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत थकीत असलेल्या कर्जदारांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल. पण कर्जमाफी योजनेचे निकष प्रवीण सिंग परदेशी समितीचा अहवाल आल्यानंतर निश्चित केले जातील आणि कर्ज पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना लाभ द्यावा अशी समितीने शिफारस केली तर निश्चितपणे संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होईल, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे. आणि मित्रांनो, सध्याचे काय आपल्या महाराष्ट्र सरकारने चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. त्या योजनेचा मुख्य उद्देश जो आहे तो आपल्या शेतकरी बांधवांवरील कर्जाचा बोजा कमी करणे, त्यासोबत आपल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे आणि पात्र शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयापर्यंतचं पीक कर्ज माफ करणे. त्यासोबत आपले जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत तर या शेतकऱ्यांना 50 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज जे आहे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे त्यांना योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. परंतु या सर्वांना लाभ घेण्यासाठी या योजनेत कुठली अडचण येऊ नये यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी ॲग्रीस्टॅक ॲपवर आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे, म्हणजेच की आपली फार्मर आय डी काढणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजून आपली फार्मर आय डी काढली नसेल तर त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात. आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली आहे त्यांच्यासाठी मात्र कुठलीही अडचण जी आहे तर ती येणार नाही. आणि त्यासोबत या समितीचा अहवाल आल्यानंतर जे काही शेतकऱ्यांनी पीक कर्जाचं पुनर्गठन केलं आहे तर त्यांनासुद्धा निश्चितच लाभ मिळेल, अशी माहिती स्वतः सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेमध्ये दिली आहे. त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ ही माहिती अपडेट नक्की शेअर करा. चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.